एक नाही, दोन नाही, अशा अनेक अँगलने. आता बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये संत असे असतात बघा. नाथ बाबा ब्राह्मण समाजाचे होते. एक मातंगाचं लेकरू उन्हामध्ये ते हिंडत होत, ते बघवलं नाही. तो काळ आठवा बरं का, आज आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे ब्राह्मणानं महाराला मांगाला, आता मी जातीवर बोलतो त्या पद्धतीने, स्पर्श करणं म्हणजे महापाप होतं. पण संत कोण असतो माहितीये का? संत कोणीच नसतो. संत फक्त सत्याची बाजू जो जो घेतो, तो जीन्स पॅन्ट मध्ये असू द्या, फेट्यात असू द्या, धोत्रात असू द्या, कसा असू द्या, जो जो सत्य मांडतो तो प्रत्येक जण सत्य असतो. सत्य म्हणजे संत. आणि म्हणून सावता महाराजांनी सत्य कसं मांडलेले बघा, एकदम साधं सोपं. आता सगळे म्हणले मसोबा आहे. अरे बाबा, मसोबामुळे काय होईल, तू उपटू नको. बघितलं त्यांनी, मदत तर नाहीच केली. यांनी विस्तृत मांडलेले आहे. पण त्यांनी असं उठवलं, ओंकार स्वामी आणि कामाजी माळी, त्यांनी असं उठवलं की याच्यामुळे काहीतरी होणार. त्यावेळेस नेमकं पटकीची साथ आली आणि सगळं त्याचं म्हणजे काय म्हणते त्याला, त्याचं संपूर्णपणे त्यांनी त्याच्यावरच आरोप टाकून दिला सावता बाबांवर की तुमच्यामुळेच हे झालं. आणि त्या ठिकाणी सावता महाराजांना खूप त्रास झाला. आणि तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. आपल्याला कोणी उलट बोललं जीवनामध्ये तर आपण त्याला जीवनात बोलणार नाही. त्याच ज्या कुलकर्णीचं ज्यावेळेस मुलगा आजारी पडला, मरणासन्न पडला, बाबांनी मनात सुद्धा काही आणलं नाही, त्याला औषध उपचार देऊन नीट केलं. संत असे असतात जे आतून आणि बाहेरून कोमल असतात. तुकोबारायचा अभंग आहे, जे कारण जरेला गांजले त्यासी म्हणेच वापरे, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. मृदूस बाह्य नवनीत लोणी जसं आतून बाहेरून मऊ असतं, तसे सावता बाबा होते आतून आणि बाहेरून मऊ लोण्यासारखे. तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोरदाई. सावता बाबांनी सुद्धा एकूण 45 वर्ष आपलं कार्य केलं आणि 45व्या वर्षी समाधिस्थ झाले. आरण या ठिकाणी निश्चित जाऊन त्यांच्या पदस्पर्शाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा बंद करता